Good afternoon, everyone. Pediatric Center of Excellence in HIV Care at LTMGH and LTMC Sion, Mumbai welcomes all the participants for today's RDLS session. Today's topic is opportunistic infections in children, prophylaxis, diagnosis, and management. And the speaker is Dr. Yashwant Gabale. Dr. Yashwant sir is an additional professor in the Department of Pediatrics at Sion Hospital, Mumbai. He is also the program director of the Pediatric Center of Excellence. He is also the in charge of the Nutrition Rehabilitation Research and Training Center. With extensive experience in pediatric clinical care, teaching, and research, his key areas of interest include pediatric HIV, pediatric nutrition, and pediatric asthma, where he has made significant contributions to improving child health outcomes and strengthening capacity building initiatives. We welcome you, sir, for today's session and request you to start the session. Thank you. So today I welcome all the participants. मराठीत बोलत चालेल की इंग्लिश मध्ये? सर मराठी चालेल. So there are counselors and doctors, and who else is there in these participants? Just wanted to know. So ARTC staff. ARTC staff. Yeah. Okay. The whole team, sir. So doctors are not there? Doctors are also there. We have clinicians, counselors, data managers, nurses. Okay. Yeah. Okay. Great. So सगळ्यांचं परत एकदा स्वागत आणि खूप छान टॉपिक आहे ऑपॉर्च्युनिटी इन्फेक्शन म्हणजे संधी साधू आजार. आता मी जवळजवळ गेले 25 वर्ष या प्रोग्राम मध्ये काम करतो. म्हणजे मी जेव्हा पीजी करायला इथे आलो सायन हॉस्पिटलला म्हणजे लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेजमध्ये 1998 ला, तेव्हा मला ऑपॉर्च्युनिटी भेटली. तेव्हा डॉक्टर ममता मंगलानी मॅडम ह्या HIV आणि फर्स्ट क्लिनिक जे भारताचं म्हणू शकतो मुलांसाठीचं फर्स्ट त्यांनी असं एक ओपीडी क्लिनिक त्यांनी चालू केलं डेडिकेटेड. ते प्रत्येक गुरुवारी असायचं आणि मग हळूहळू त्याची व्याप्ती वाढत गेली आणि जेव्हा नॅको फॉर्म झाली आणि नंतर मग मॅडमनी बऱ्याचशा गोष्टी रिप्रेझेंट केल्या. त्याच्यामुळे मग लहान मुलांमध्ये पण कारण बऱ्याच वेळा जेव्हा ART चालू झाली तेव्हा ऍडल्टला जास्त इम्पॉर्टंट देत होतं, पेडियाट्रिकला एवढं इम्पॉर्टंट देत नव्हतं. कारण ड्रग्स पण पहिले ऍडल्टचे बनवले, पेडियाट्रिक सिरप कोणी बनवायला मागत नव्हतं. पण विथ मॅडम्स कॉन्स्टंट दिस्टिंग ड्रग्स पण आले आणि जेव्हा हा प्री ARTचा एरा होता तो मी बघितला ऍज अ रेसिडेंट म्हणून. आणि तेव्हा बरेचसे पेशंट हे ऑपॉर्च्युनिटी इन्फेक्शन घेऊन यायचे आणि ते डायग्नोसिस नंतर व्हायचे की बाबा याला HIV. कारण आम्ही विचार करून गेला सिव्हिअर इन्फेक्शन का झालं, टीबी का झालं, डोक्यात टीबी का झाला, एवढं वाईट स्प्रेड टीबी का झाला, हा निमोनिया का ठीक होत नाही. सो हे केलं की हे ऑपॉर्च्युनिटी इन्फेक्शन आणि HIV असू शकतो आणि HIV तेव्हा मग पॉझिटिव्ह यायचे. सो दिस इज व्हॉट एरा आय हॅव सीन अँड देन आय हॅव ऑल्सो सीन द एरा ऑफ वेन द प्री ART स्टार्टेड इन 2005 ऑनवर्ड्स. ऑगस्ट 2005 नंतर हा प्री ART आमच्या काही ठराविक मुलांना चालू झाला पायलट प्रोजेक्ट. नंतर सगळ्याच मुलांना मग ते CD4 रिलेटेड होतं. नंतर तर फ्री ART द्यायला लागलो. 2011 नंतर सगळ्यांनाच फ्री ART सांगितले. CD4 or viral load. Everybody is on ART. All pregnant women are on ART. So thanks to the this NACO's effort की त्यांच्यामुळे आज आपण बरेचसे मुलं जिवंत बघतो आणि बरेचशा मुलांचे पॅरेंट आपण जिवंत बघतो. कारण याच्या अगोदर ऑर्फन मुलांचं प्रमाण खूप जास्त होतं. आता ऑर्फन मुलांचं प्रमाण फार कमी आणि आता पॉझिटिव्हिटी मुलांची याची प्रमाण पण फार कमी झालं. जेव्हा प्रेग्नेंट वुमन आपण घेतो असं जवळजवळ लेस दॅन 2% वी आर सीइंग पॉझिटिव्हिटी इन द दिस पॉझिटिव्ह प्रेग्नेंट वुमन. सो नेक्स्ट स्लाइड. चेंज झाली का स्लाइड दिसेल का मला? इथे दिसते सर? नाही सर. येस सर, स्लाइड इज विजिबल. चेंज होते का? चेंज नाही होत. एक मिनिट मी परत शेअर करतो. हो. आता चेंज झाली स्लाइड? येस, दिस इज फाईन सर. येस. ओके. सो याच्यामध्ये आपण काय बघणार की लहान मुलांमध्ये जे संधीचा जो आजार ऑपॉर्च्युनिटी इन्फेक्शन जे आहेत आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये जे काही कोमॉर्बिडिटीज येतात तर त्याच्याबद्दल आपण थोडं जाणकारी घेणार. नंतर कुठले कुठले फॅक्टर्स असतात आणि त्याचा स्पेक्ट्रम काय असतो या ऑपॉर्च्युनिटी इन्फेक्शनचा म्हणजे संधीचा जो आजाराचा. नंतर ते कुठल्या कुठल्या सिस्टीमला अफेक्ट करतात. म्हणजे
आपल्या फुफ्साच्या सिस्टीमला अफेक्ट केला, म्हणजे पल्मोनरी सिंड्रोम मध्ये काय काय निमोनिया अजून काय होऊ शकतं, किंवा ब्रेनला जर अफेक्ट केलं ब्रेनमध्ये काय असं डोक्यामध्ये गाठ येऊ शकते, डोक्याचा ब्रेनचा कॅन्सर होऊ शकतो की नाही, आपल्या जीआय सिस्टीमला काही अफेक्ट केलं तर त्याच्याबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत. आणि काही केस 3-4 केस त्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आणि नंतर जाता आपण लसीकरण जे फार महत्वाचं आहे, कारण लसीकरणामुळे बरेचसे आपण आजार लहान मुलांमध्ये प्रिव्हेंट करू शकतो. नेक्स्ट, आपल्या सर्वांना माहिती आहे की हा जो HIV-1 जो आजार आहे ह्याच्यामध्ये काय होतं की रुग्णाची रोगप्रतिशक्ती कमी होते. ते CD4 काउंट जे असतं, CD4 सेल्स जे असते आपले इम्युनिटीसाठी हेल्पर असतात ते त्यांना ते कमी करतात. त्यामुळे आपण CD4 काउंट करतो, कारण CD4 काउंट जेव्हा आपल्याला कळतं की या मुलाचा कमी झाला आहे याचा अर्थ त्याची इम्युनिटी डाऊन झालेली आहे. CD4 काउंट जर चांगला असेल त्याची इम्युनिटी चांगली आहे. आता आपल्याला व्हायरल लोड पण त्याच्यात जोडीला आलेला आहे, त्यामुळे व्हायरल लोड मध्ये कळतं की व्हायरसचं प्रमाण एका थेंबाच्या रक्तामध्ये किती आहे, तर त्याप्रमाणे आपण त्यांना वेल सप्रेस आहे की नाही बघू शकतो. आणि जी मुलं व्यवस्थित गोळ्या वगैरे घेतात ते वेल सप्रेस असतात आणि त्यांना त्यांच्यामध्ये संधीचा जो आजार होण्याचं प्रमाण फार फार कमी असतं. आणि त्याच्यामुळे हे जे आपण अँटीरिट्रोव्हायरल ड्रग देतो, ART देतो, तर त्याचं मूल्यमापन करणं फार गरजेचं असतं. नेक्स्ट, आता याची डायग्नोसिस करणं का इम्पॉर्टंट, कारण बऱ्याच वेळा काय होतं हे ओवायस जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला समजलं नाही की हा ओवाय त्याला झालेला आहे. हा ओवाय शोधून काढणे कुठल्या प्रकारचा आहे, त्याला का फिवर येतो, त्याचं योग्य अचूक निदान केलं तर त्याची ट्रीटमेंट दिलं तरच त्या पेशंटला आराम पडू शकतो. नाही तर मग ते बऱ्याच वेळा काय असतं या आजाराला बळी पडू शकतात. जसं टीबी असेल, एखाद्याला पोटामध्ये टीबी असेल किंवा मिलेरी कॉक्स असेल किंवा PCP निमोनिया असेल, तर जास्त म्हणजे छोटी मुलं बालकं असतात 2 वर्षाच्या खालची, त्यांना PCP निमोनिया झाला तर त्याला अँटीबायोटिक त्याला काय प्रतिसाद भेटणार नाही. त्याला ती कोट्राव्हॅक्सची ट्रीटमेंटच द्यायला लागेल, ट्रीटमेंट डोस द्यावा लागेल, स्टिरॉइड पहिला काही 5 ते 10 दिवसामध्ये देऊन त्याचं ते हायपोक्सिया पण क्लिअर करावं लागेल, तरच तो त्याच्यातून बचावू शकतो. नाही तर मग तो तुम्ही निमोनिया ट्रीटमेंट सेफ्ट्रॉक्सिन देतात, बाकीचे अँटीबायोटिक देतात, लिनिझोलेट देतात, तो आजार त्याचा बरा होणार नाही, कारण त्याची जी ट्रीटमेंट ती कोट्राव्हॅक्सॉल आहे. त्यामुळे योग्य निदान करणं पण फार इम्पॉर्टंट. त्याच्यावेळेला तुम्हाला गाईडलाईन्स पण फॉलो केले पाहिजे, गाईडलाईन्स थोडे वाचल्या पाहिजेत की कुठल्या मुलांमध्ये कुठले संधीचा जो आजार असतात वयामानानुसार कुठली सिस्टीम इन्व्हॉल्ड आहे, त्याचे कल्चर्स कसे पाठवायचे, काय पाठवायचे, फंगल तुम्ही कधी विचार करणार हे पण तुम्हाला त्याच्यात कळलं पाहिजे. तर ती गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणजे सिम्पटम्स काय ते बघून त्याचं योग्य त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून त्याचा उपचार केला पाहिजे. कारण जर तुम्हाला सिम्पटम्स समजलं नाही तर तुम्ही डायग्नोसिस अचूक करू शकत नाही, कारण आता डायग्नोसिस आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या गोष्टी अवेलेबल आहेत. कल्चर्स अवेलेबल आहेत, सिटी स्कॅन आहे, MRI आहे, सगळं त्याच्याप्रमाणे त्याचं ते काय आजार ते शोधू शकता. आणि त्यांचे बॅरियर्स काय काय आहे, आणि जेव्हा ते ट्रीटमेंट देतात तेव्हा ट्रीटमेंट घेताना ते त्याची ट्रीटमेंट बरोबर घेतात की नाही, डोस जे आहे आपण सांगितल्याप्रमाणे इट इज नॉट बेडी, इट इज 12 आवरली रेजिमेंट असेल तर त्यांनी 12 आवरली त्या टायमामध्ये घेतलं पाहिजे. सकाळी 8ला असेल संध्याकाळी 8ला घेतला पाहिजे. तर तो सकाळी 8ला रात्री 10ला घेतोय तर 2 तासाच्या डिलेमुळे पण त्याच्या शरीराचं जो व्हायरस सप्रेशनचं प्रमाण आहे ते व्यवस्थित होणार नाही, आणि त्याच्यामुळे त्याला मागे पुढे ड्रग रेजिस्टन्सचा पण धोका उद्भवू शकतो. आणि जर त्याला ड्रग रेजिस्टन्स झालं तुमचं जो ART देता तुम्ही ते त्याच्यावरती ऍक्टच नाही करणार, आणि आपण विचार करतो अरे त्याला ART देतो की ते त्याचं व्हायरस सप्रेशन का होत नाही. तर हे सगळे मुद्दे आपण जेव्हा पेशंटला ट्रीटमेंट देतो तेव्हा ते समजलं पाहिजे. नेक्स्ट, परत आपण बऱ्याच वेळेला ज्यांना असं आजार जो संधीचा जो आजार होता तर त्यांना आपण काही गोळ्या देतो, तर ह्या गोळ्या देऊन त्याला ARTच्या पण ऑलरेडी गोळ्या चालू असतात, तर त्यामुळे पिल बर्डन म्हणजे आता समजा ऑलरेडी तो ARTच्या 4 गोळ्या घेतो त्याच्यामध्ये सुद्धा गोळ्याच्या अजून 2 गोळ्या ऍड केल्या तर तेवढ्या 2 गोळ्या एक्स्ट्रा वाटतात. कारण लहान मुलांना गोळी देणं किंवा सिरप देणं एक फार मोठं म्हणजे जिकरीचं काम आहे. म्हणजे आपण तर बघितलंच कोणाच्या घरात लहान मुलं असतात त्यांना औषध पाजणं किती डिफिकल्ट असतं 3-4 दिवसासाठी पण ते आजारी पडले तर. ह्या मुलांमध्ये विचार करा की यांना लाईफ लॉंग औषधं घ्यायची आहेत, आणि बऱ्याच वेळा काय असतात ते सिंगल ऑर्फन, डबल ऑर्फन, आई नसेल तर खूप प्रॉब्लेम असतात, कारण फादर इज वर्किंग आणि त्याच्याकडे लक्ष पण नाही, एक्सटेंडेड फॅमिली असेल तर ते कधी कधी दुर्लक्ष करतात, अरे आम्ही कशाला त्याला सांभाळू, हे सगळे प्रॉब्लेम येतात. तर त्याच्यामुळे हा अशा जे मुलं असतात त्यांच्याकडे विशेष लक्ष देणं आपल्याला फार गरजेचं असतं. ते मी माझ्या काउन्सिलर नेहमी नेहमी सांगतो की असं जे मुलं असतात त्याचं वेगळं तुम्ही कोहॉर्ट ठेवून त्याच्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे फॉलोअप येतात तेव्हा.
प्लस अजून एक आपल्याला गोष्ट आढळते की ज्यांना आपण दवा चालू होतो त्यांना कधी कधी उलट्या, जुलाब, रॅश, कधी कधी जॉन्डिस होतं, लिव्हर टॉक्सिटी होते. अशा वेळी आपल्याला ड्रग बंद करावे लागतात. तर ते ऍडव्हर्स इव्हेंट पण आपण समजून त्यांना सांगितले पाहिजे. कारण असं जर झालं तर त्यांचं ते कधी कधी काय होतं की डॉक्टर हे गोळ्या देऊ नका, ह्या गोळ्या आम्हाला सूट होत नाही असं पण ते कधी बोलतात. पण त्यांना सांगितलं बाबा हे सगळ्यांची बॉडी तशी नसते, काही काही जणांची बॉडीमध्ये जसं दुष्परिणाम झाले तर आम्ही ते गोळ्या बंद करून आम्ही परत काही दिवसांनी चालू करू शकतो आणि स्मॉल इन्क्रीजिंग डोस वी कॅन कंट्रोल करू शकतो. असं त्यांना जरा व्यवस्थित जर काउन्सिलिंग केलं तर त्यांचा विश्वास बसेल. आता बरेच लोक काय करतात की अल्टरनेटिव्ह मेडिसिनकडे वळतात, काही जण आयुर्वेदिककडे जातात, काही अजून काही दुसरे पॅथीकडे जातात. तर तसं होऊ नये. कारण वी नो की ART जी आहे ती ही मात्रा आहे त्यांना बरोबर लागू होऊ शकते. त्याच्यात एवढे रिसर्च झालेले आणि एवढे पेशंट आपण सध्या ट्रीट केलेले आणि दे आर वेल कंट्रोल्ड. मी सगळ्यांना ते सांगतो की जेव्हा तुम्ही HIV ची काउन्सिलिंग करत त्यांना सांगा की हा क्रोनिक डिसीज आहे बट मॅनेजेबल. जसं डायबिटीज आहे, अस्थमा असतो, BP असतो, त्या लोकांना रेग्युलर गोळ्या किंवा पंप घ्यावं लागतात. तसंच तुम्ही रेग्युलर जर ART घेतली, तुमचा व्हायरस जर सप्रेस झाला तर यू कॅन हॅव अ नॉर्मल लाईफ अप टू एजेस. आज सकाळी माझ्याकडे एक बच्चू आला, त्याला आम्ही 9 महिन्यात असताना मुरबाडहून त्यांना आमच्याकडे ट्रान्सफर केलं. त्याला लेम्फोडेपॅथी होतं, त्याला हेपॅटोस्प्लेनोमेगाली होती, डिसेंट्री कॉक्स होतं. नंतर आम्ही जेव्हा ऍज अ प्रोटोकॉल मध्ये ते डोळे चेक केले तर आम्हाला कळलं की त्याला CME रेटिनायटिस पण झालेला आहे. जर आम्ही त्याचे जर डोळे त्यावेळेला नसते चेक केले तर चाइल्ड कॅन बी ब्लाइंड. आणि आज तो बच्चू आज फॉलोअप लावला होता. आज परत तो बोलला की थोडंसं डोळ्याने कमी दिसतं म्हणून. तर आज मी त्याला ऑप्टाला पाठवला, तो आता थोड्या वेळात येईलच. तर तो आता 19 वर्ष झालेला आहे. म्हणजे आय हॅव दिस काइंड ऑफ फॉलोअप की त्यांना आम्ही डायग्नोज केलं त्यांना व्यवस्थित. तेव्हा मी गॅनसायक्लोव्हिर मिळत नव्हतं, तेव्हा मी एनडीएसला रिक्वेस्ट करून ते गॅनसायक्लोव्हिर परचेस केलं. 14 दिवस दिल्यानंतर अजून पुढच्या 14 दिवस त्याला मी टॅबलेट टाकलं आणि त्याचे लिजन्स ऑलमोस्ट 95% क्लिअर झाले होते. आणि फंडोस्कोपी मध्ये ते क्लिअर झाली तेव्हा आम्हाला फार बरं वाटलं. म्हणजे अशा प्रकारचे चॅलेंज जेव्हा तुम्ही ट्रीट करता आणि ते पेशंट जेव्हा फॉलो करता तुम्हाला फार बरं वाटतं. तर हे झालं. त्याच्यानंतर म्हणून OI आज मी त्याचा CME रेटिनायटिस हा जो OI डायग्नोसिस केला आणि त्याला गॅनसायक्लोव्हिर देऊन ट्रीटमेंट नसेल तर आज तो बच्चू ब्लाइंड असता. आणि आज तो आता त्याला शिकण्याची एवढी इच्छा आहे की त्यांनी आता 12वीला ऍडमिशन घेतलंय. त्याचे दोन्ही आई वडील मजुरी करतात, ते पुण्याला एका ठिकाणी कामाला येतात. आता मी विचारलं पुढे मी पुण्याला कामाला जातो आणि तो मुलगा त्यांच्या काकाकडे राहतो आणि तो तिथे बरोबर ART घेतो. त्याला मी सांगितलं व्हेरी गुड. आणि ही व्हायरली सप्रेस आणि व्हायरल लोड पण फार कमी. आणि आय वॉज व्हेरी ग्लॅड दॅट हा मुलगा वाचला आणि व्यवस्थित होता. 19 वर्षाचा आहे आणि वेल सप्रेस आहे. सो दिस इज व्हॉट मॅजिक द ART डज. दिस इज व्हॉट अर्ली डायग्नोसिस ऑफ OI डज. सो हेच तुम्हाला एक छोटस मी उदाहरण दिलं. आणि आय थिंक तुमच्याकडे अशा बऱ्याच स्टोरी असतील, तुम्ही पण तुमच्याकडे असे OI मॅनेज केले असेल तर त्या स्टोरीज तुम्ही शेअर करू शकतात आणि त्यामुळे एकमेकांना मोटिवेशन होऊ शकतं. नेक्स्ट. सो स्लाइड पुढे जात नाही. हा ओके. सो ऑपॉर्च्युनिटी इन्फेक्शन हे हा असा एक ऑर्गॅनिझम असतो, जेव्हा त्याला संधी भेटते त्याला कळलं की या माणसाची इम्युनिटी आता डाऊन झाली, तर हाच वेळ त्याच्या शरीरावरती हल्ला करायचा. कारण आपली जर इम्युनिटी चांगली असेल तर तो ऑर्गॅनिझम वरती डोकं काढू शकत नाही. कारण TB सगळ्याच्या शरीरात आहे. ऑलमोस्ट 95% ऑफ द पॉप्युलेशन कॅरीज अ TB ऑर्गॅनिझम. मोर दॅन 90% आय कॅन से इन इंडिया. पण सगळ्यांना TB होत नाही. पण ज्याची इम्युनिटी डाऊन झाली, सर डायबिटीस मध्ये काय होतं, माणसाची इम्युनिटी डाऊन होते तर डायबिटीसला TBचा धोका जास्त वाढलेला आहे सध्या. आता कितीतरी ऍडिसला कॉक्स व्हायला लागला. एक आम्ही कॉक्स TBच्या मीटिंगमध्ये तेव्हा डिस्कस करत होतो की नंबर ऑफ TB केसेस आर इन्क्रीज इन द डायबिटीस पेशंट बिकॉज दे आर नॉट वेल कंट्रोल्ड. तसंच HIV मध्ये पण आपल्याला हा TBचा धोका उद्भवतो. कारण देर आर 3 to 4 टाइम्स हायर चान्सेस दॅट दे विल सफर फ्रॉम ट्युबरक्युलोसिस एका वर्षाच्या पिरियडमध्ये. म्हणून हे ऑपॉर्च्युनिटी इन्फेक्शन आपल्याला अग्रेसिव्हली ट्रीट करणे, त्याला डायग्नोज करणे फार इम्पॉर्टंट इन CLHI. नेक्स्ट. सो आपण स्पेक्ट्रम म्हणजे याचे व्हेरियस प्रकार बघू शकतो. प्रत्येक एज मध्ये हे OIs वेगळे असतात. जसं मी सांगितलं लहान मुलामध्ये तुम्हाला CME भेटू शकतो, नंतर PCP निमोनिया भेटू शकतो. मोठं झाल्यानंतर बॅक्टेरियल ते 5 वर्षामध्ये बॅक्टेरियल पण जास्त असतात. फंगल विल ऑल्सो कम ॲट एनी स्टेज, पण नॉर्मल लेटर एज मध्ये फंगल बघतो. नंतर कॅन्सर पण प्रमाण आम्ही बघतो. काही कॅन्सरचे पेशंट आमच्याकडे आहेत.
हॉजकिन नॉन हॉजकिन लिम्फोमास पण आहेत आमच्याकडे व्यवस्थित ट्रीट केले, कारण आमच्याकडे कॅन्सरचे युनिट पण आहे. सो वी आर इन अ टर्शरी केअर, त्यामुळे आम्ही सगळं काय मॅनेज करू शकतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर असं असेल, यू कॅन ऑलवेज रिफर टू अस ॲट युअर सेंटर ऑफ एक्सलन्स, आणि आम्ही त्याला ट्रीट करू शकतो. स्पेक्ट्रम ऑफ ओआय जर बघितला तर प्रत्येकाचं एज, त्याचं न्यूट्रिशन, प्रत्येकाचं पोषण फार महत्वाचं आहे. नुसतं गोळ्या देऊन काय फायदा नाही, त्याचं न्यूट्रिशन स्टेटस पण फार महत्वाचं आहे. कारण बरेच मुलं जर सॅम आणि मॅम सिव्हिअर ॲक्यूट मालन्यूट्रिशन किंवा मॉडरेट ॲक्यूट मालन्यूट्रिशन असेल तर याच्यामध्ये धोका जास्त जाणवतो त्याच्यामध्ये. नंतर कुठला पॅथोजन आहे, त्याचा कुठल्या प्रकारचा एनोड एक्सपोजर आहे, जे असं कोणतं वातावरण राहतात त्यांना फंगल टीबीचं प्रमाण जास्त असतं. ओव्हर पावडर मध्ये टीबीचं प्रमाण फार वाढलेलं आहे. तर त्याचं इम्युन स्टेटस काय आहे, त्याचं वॅक्सिनेशन त्यांनी किती घेतलेले आहे, कुठले कुठले प्रोटेक्टिव्ह ड्रग्स घेतो. जर सीपीटी जर घेत नसेल तर त्याला लहान मुलामध्ये पीसीपी निमोनिया धोका त्याला जास्त होऊ शकतो. कारण सीपीटी आहे ती बऱ्याच ठिकाणी ऍक्ट करते. पीसीपी निमोनिया पण कंट्रोल करते, नॉर्मल जे निमोनिया होणार त्याचं प्रमाण पण फार कमी करते, डायरियाचं प्रमाण पण फार कमी करतं. बिकॉज वी आर गिव्हिंग 5 mg per kg per dose टिल द चाइल्ड अचीव्स द एज ऑफ 5 years of age. ठीक आहे, सीपीटी फार महत्वाचं आहे. प्रिव्हियस कोएक्सिस्टिंग काही ओआयएस आहे की नाही ते आपल्याला चेक केलं पाहिजे. नंतर त्याचा एआरडी रिस्पॉन्स कसा आहे, तो किती प्रमाणात तो ड्रग अडरन्स आहे, मोर दॅन 95% आहे की त्याचा ड्रग फेल्युअर, ते तुम्ही चेक केलं पाहिजे. हे सगळं जर आपण बघितलं तर आपल्याला ओआयएस मॅनेज करणं फार सोपं होतं. नेक्स्ट, आता जसं मी म्हटल्याप्रमाणे लहान मुलांमध्ये निमोनिया डायरियाचा हा जो प्रमाण आहे तो खूप कॉमन आहे. पण एक सीपीटी जी आहे, पोर्टमॅझोल प्रोफिलॅक्सिस, यांना बऱ्याच वेळा प्रिव्हेंट करू शकते. बऱ्याच वेळा एटीपीके प्रेझेंटेशन पण असू शकतं. म्हणजे लहान मुलाला ताप येतोय आणि त्याला तो ताप उठत नाही आणि अचानक त्याला एका दिवसामध्ये त्याला सिव्हिअर निमोनिया होत असेल, सो इट कॅन बी अदर निमोनिया लाईक एटिपिकल निमोनिया और एटिपिकल ऑर्गॅनिझम कॅन बी देअर. मीन्स microavian complex can be also there in that. Streptococcus can be there. कधी कधी डायरिया होतं तर शिगेला dysentery is also very common in this children. Cryptosporidium, Isoscerbella, this can also come in chronic diarrhea. They are also option infection. असे इन्फेक्शन असेल त्याला स्टूल कल्चर किंवा स्टूल स्टेनिंग, ऍडिक्वेट स्टेनिंग जर केली, कारण प्रत्येक स्टूलचं जे स्टेनिंगचं मेथड असते ती वेगळी असते. म्हणून त्यांना तर सांगावं लागतं की बाबा मी त्याच्यामध्ये क्रिप्टोस्पोरिडियम सस्पेक्ट करतो किंवा आयसोस्पेरिया सस्पेक्ट करतो, त्याप्रमाणे ते स्टेनिंग प्रिपेअर करतात आणि तुम्हाला 2 ते 3 सॅम्पल्स पाठवलं जातात. कारण यू डोंट गेट दॅट ऑर्गॅनिझम इन 1 सॅम्पल. जसं टीबी साठी स्पुटमसाठी आपण डायग्नोज करायला 2 सॅम्पल्स पाठवतो, एकच सॅम्पल नाही पाठवत, कारण द इल्ड मे बी पोअर इन 1 सॅम्पल, म्हणून आपण कन्सिडर 2 सॅम्पल पाठवतो, थोड्या वेळाच्या अंतराने, आजच्या अंतराने पाठवतो. तर टू गेट द इल्ड ऑफ द ऑर्गॅनिझम आपण त्याचं पाठवतो. नंतर इटिओलॉजी जी असते ती पेशंटचे इम्युन स्टेटस कसं आहे, त्याचं तो किती दिवस किंवा किती वर्ष तो एआरटी घेतोय. तर तो 5-6 वर्ष त्याचा एआरटी घेत असेल, सो इट कुड बी अ फेल्युअर ऑफ द ड्रग एआरटी, बिकॉज तो मध्ये मध्ये ऍडरन्स नव्हता करत, त्यामुळे तो ड्रग फेल्युअर असू शकतो. जरी तो घेतो पण तो जर फेलिंग रेजीमध्ये असेल तर त्याचा CD4 काउंट कमी होणार, व्हायरल लोड वाढणार. हे सगळं आपण बघितलं पाहिजे. त्याचं इम्युन स्टेटस आपण त्याप्रमाणे चेक केलं पाहिजे. सीपीटी घेतो की नाही ते पण आपण बघितलं पाहिजे. हे सगळे चॅलेंजेस वेन यू आर डुईंग OI assessment is very very important. Next, तर हे आपण OI म्हणजे हे संधीचा जो आधार किंवा हे जे लक्षण आपण कधी बघतो, एकदा त्यांनी प्री एआरटी पेशंट असेल किंवा तो आपल्याकडे जेव्हा आला डायग्नोज, म्हणजे जेव्हा ऍडमिट झाला तेव्हा आपण डायग्नोज करतो याला HIV आहे, ते माइट हॅव कम विथ टीबी मेनिंजायटिस, आणि तेव्हा आपण म्हणतो अरे टीबी झालेला आहे, दिस वन ऑफ द OI and now it's HIV positive. At that time we can see this. आयरिस हा OI नाहीये, हा आयरिस म्हणजे एक प्रकार आहे. जसं एखादा पेशंट त्याला OI झालं, आपण टीबीचंच उदाहरण घेऊ. टीबी मध्ये आयरिस आपण बऱ्याच वेळा बघितलंय. समजा एखादा लंगचा टीबी झालेला आहे, त्याला मी आता एकेटी चालू केली, नंतर एआरटी पण चालू केली 2 आठवड्यानंतर, पेशंट स्टेबिलाइज झाला, तर आफ्टर 1-2 months सडनली समजा त्याला वर्सिंग ऑफ सिम्पटम्स दिसत असेल, तो टॅकिपनिया होत असेल आणि त्याला प्लुरल होत असेल, सो दॅट मीन्स दॅट this patient has developed effusion because of the immune response is mounted to the mycobacterium tuberculosis. Same thing happens, समजा त्याला ट्युबरकुलोमा आहे, त्याला ट्रीटमेंट देतो आपण, आणि त्याला मल्टिपल ट्युबरकुलोमा आपल्याला दिसतं आणि पेशंटला हेडेक सडनली चालू होतं, कधी कन्वर्जन होतो आणि मग तो सिटी स्कॅन MRI रिपोर्ट, अरे बापरे याला मल्टिपल ट्युबरकुलोमा आला असतो, इट इज अ हाय रिस्क. तर त्याच्यात पॅनिक नव्हता, त्या पेशंटला शॉर्ट कोर्स स्टिरॉइड देऊन त्याला व्यवस्थित मॅनेज केलं तर विल कम ऑन दॅट. पण वी हॅव सीन न्यूरो
ट्युबरक्युलोसिस कमिंग ॲज आयरिस, देन प्लुरल आम्ही तर अशा बऱ्याचशा केसेस बघितल्या ज्याच्यामध्ये आयरिस कॉमन आहे. कारण त्याचं जेव्हा पेशंटचा CD4 वाढतं, तो आपला स्वतःचा एक इम्युन रिस्पॉन्स त्याला अगेन्स्ट ऑर्गॅनिझम माउंट करतो, तेव्हा आपल्याला थोडंसं आयरिस सारखं प्रमाण दिसतं. नंतर ब्रेक थ्रू इन्फेक्शन असतात ते पण आपल्याला वेळीच ओळखले पाहिजे आणि पेशंटला स्टेबल करणं आपलं महत्वाचं काम असतं. ट्रीटमेंट फेल्युअर पण जेव्हा आपण ओवाय मॅनेज करतो तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे की बाबा हा ट्रीटमेंट फेल्युअर आहे, याचं रेजिमेंट आपल्याला चेंज केलं पाहिजे, तरच तो ओवाय मॅनेज होणार. काही सिक्वेल ऑफ ओवाय असेल, टीबी मध्ये आपण बघतो ब्रॉन्कायटिस ची मुलं बऱ्याच वेळा येतात आणि नंतर मग त्यांना पंप द्यावा लागतो आम्हाला. हे ऑल्सो प्रिडिस्पोज टू एनी, म्हणजे काही पण त्यांना थोडंसं जरी व्हायरल झालं ते असं ब्रॉन्काय घेऊन येतात, फास्ट ब्रिथिंग करून घेऊन येतात आणि त्यांना मग शॉर्ट कोर्स ऑफ इनहेलर्स देतो आम्ही MTS आणि दे गेट क्युअर. सो दिस इज ऑल वी हॅव टू कीप इन माइंड जेव्हा आपण ओवायस एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा मुलामध्ये डायग्नोज करतो. नेक्स्ट, आता सिम्प्टोमिक अप्रोच बघूया. एखाद्या सिस्टीमला म्हणजे आता समजा त्याच्या बॉडीमध्ये जो व्हायरस म्हणजे जो ऑर्गॅनिझम शिरलेला आहे, तर ही विल कम एज फेब्रुअरी सिंड्रोम, किंवा त्याच्या जो फुफ्साला त्यांनी अफेक्ट केला आहे तो ही विल कम एज पल्मोनरी सिंड्रोम, किंवा ब्रेनला अफेक्ट केलं तर न्यूरोलॉजिक सिंड्रोम, आणि जर आपल्या जीआयला अफेक्ट केलं तर जीआय सिंड्रोम. हे नॉर्मली आपण या प्रकारे आपण कॅटेगरी करतो, कारण हे कॉमन आपण बघतो जे कमिंग एज गो आहे. नेक्स्ट, सो कमिंग टू फेब्रुअरी सिंड्रोम नाव. नेक्स्ट, सो फिवरचे जे कॉजेस असतात ते आपल्याला हे केले पाहिजे, म्हणजे ते ऍक्यूट फिवर आहे, लेस दॅन 7 डेज ड्युरेशन आहे, की मोर दॅन 7 डेज आहे. मोर दॅन 7 डेज असेल तो प्रोलॉंग असतो, आणि जेव्हा तो मोर दॅन 2 वीक्स असेल तेव्हा आपण पायरेक्सिया अननोन ओरिजिन असं म्हणतो. आणि म्हणजे इट कॅन बी विथ और विदाउट फोकस, ते आपल्याला डायग्नोज करणं फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा आम्ही बघतो की फिवर येतोय पण कोणी त्याचा कान चेकच करत नाही. बऱ्याच वेळा आम्ही बघितलंय की कानामध्ये परफोरेशन असतं, ओटोरिया त्याला असतो मध्ये मध्ये, पण ती हिस्ट्री ते देत नाही, त्याला कमी कमी पाणी निघत आहे. तर ते सगळं बघितलं पाहिजे आपण, फुल टोटल त्याचं एक्झामिनेशन केलं पाहिजे. बऱ्याच वेळा ते ओटोरियल असतो, दॅट कम्स ऍज वन ऑफ द, तिथे त्याला फंगल बसलेला असतो, ते पहिलं ट्रीट करणं फार महत्वाचं असतं. कारण जर ओटोरिया असेल तर आतमध्ये मेंबर परफोरेशन असेल, जर ते त्याला कोलेस्ट्रेटॉल असेल आणि ते मॅनेज नाही केलं तर त्याला तिथं परफोरेशन आतमध्ये मेंटेन होण्याचा धोका पण असतो. हे सगळं आपण गोष्टी जेव्हा पेशंट बघतो तर फिवरच्या वेदर इज ऍक्टिव्ह प्रोलॉंग विथ फोकस विदाउट फोकस बघतो तेव्हा आपल्याला कळतं ते. नेक्स्ट, आणि बऱ्याच वेळा तुमच्या सेंटरला पेडियाट्रिशियन नसतात, तर तुम्ही अशा वेळेला रेफर करू शकता आम्हाला. आमच्याकडे 1 to 1 आम्ही काउन्सिलिंग पण करतो, किंवा आम्ही अर्जंट विसिट्स पण आम्ही शेड्यूल करू शकतो. तर तुम्ही ते डिटेल्स आम्ही शेअर करू तुमच्या सगळ्या सेंटर बरोबर टू एन ईमेल. तर तुम्ही तुमच्या ऑलरेडी डिटेल्स असतील आमचे, कसं तुम्ही कनेक्ट करायचं तिथे तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकता, आणि आम्ही अर्जंट हे पण काउन्सिलिंग करू शकतो, किंवा अर्जंट एक VC करून तुम्हाला हेल्प करू शकतो. पेशंटचे काही क्लिनिक फोटोग्राफ तुम्ही आम्हाला ईमेल केले किंवा आम्हाला प्रोव्हाइड केले तर आम्ही त्याच्यावर तुम्हाला डिस्कस करू शकतो. सो कॉमन ऑर्गन्स आपण जर बघितले फेब्रुअरीमध्ये तर स्ट्रेप्टोकस, निमोनिया, एच इन्फ्लुएन्झा, स्टॅफ ऑरियस, साल्मोनेला आणि अदर ग्राम निगेटिव्ह बॅसिला, हे कॉमन्स आपण हे ऑर्गन्स बघतो यांच्यामध्ये. नेक्स्ट, सो कमिंग टू ड्युरेशन ऑफ फिवर, त्याची लोकल एपिडेमिक काय त्यांच्या एन्व्हायरमेंट मध्ये ते बघितलं पाहिजे. आणि विच आर द प्रिडिक्स फॅक्टर वेन पेशंट कम्स, तो मानधरीचा आहे का, त्याला हिस्ट्री ऑफ टीबी कॉन्टॅक्ट आहे का, त्याचं व्हायरल लोड किती आहे, CD4 काउंट बरोबर आहे की नाही, हे सगळं बघितलं पाहिजे. जर ट्रीटमेंट स्टेटस मध्ये तो ART व्यवस्थित घेतो की नाही, अदरचं कसं चेक केलं पाहिजे. नेक्स्ट, आणि एक आपल्याला जनरल IMNC आहे च्या गाईडलाईन्स आहेत. IMNC हा सगळ्यांना माहित असेल की ज्याच्यामध्ये आपण क्विक असेसमेंट करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण काही क्वेश्चन आज करायचा आणि लुक फॉर द जनरल डिजीज सायन्स. तर हे पण मॉडेल तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याप्रमाणे त्याला असेस करू शकता. म्हणजे जे लहान मुलं असतात त्याच्यामध्ये पहिले बघायचं तो बाळ दूध पिऊ शकतो की नाही, थोडा मोठा असेल तर तो पाणी पिऊ शकतो की नाही बघायचं, तो प्रत्येक गोष्ट वॉमिट करतो की नाही, किंवा त्याला कमी असेल, हे सगळ्या गोष्टी असेल त्याच्यामध्ये बघायचं की तो लिथार्जिक आहे की अनकॉन्शियस आहे. आणि जर तो लिथार्जिक अनकॉन्शियस आहे आणि ह्या कुठल्या पण साईन्स असतील तर इट इज जनरल डिजीज साईन, आणि ह्या पेशंटला अर्जंट रिफरल करणं फार महत्वाचं आहे. टर्शरी केअरला पाठवणं फार गरजेचं असतं स्टेबिलाइज करून. नेक्स्ट, सो नेक्स्ट एक तेच आहे ऍक्यूट की प्रोलॉंग फिवर जे बघितलं पाहिजे. जर एखाद्या एरियामध्ये समजा आता पाऊस पडलाय तर डेंग्यू मलेरिया सध्या थैमान घातलेले, मध्ये काय काय ठिकाणी जेव्हा विंटर चालू तेव्हा H1N1 प्रमाण वाढतं. तर अशा वेळेला हे एपिडेमिक बघून आपण ते बघितलं जेव्हा याला डेंग्यू असू शकतो, मलेरिया असू शकतो, या प्रमाणचं आपण
डायग्नोज करायला आपल्याला सोपं जातं. तर फोकस कुठे आहे ते बघितलं पाहिजे. त्याला फिवर तो इट इज ड्यू टू निमोनिया किंवा काय जीआय मध्ये त्याला काय कॉज आहे का लिव्हर ऍब्सेस आहे की त्याला मेनिंजायटिस आहे. आता मी सांगितलं बरं इयर डिस्चार्ज खूप कॉमनली सगळ्यांनी ऍक्च्युली इयर चेक केले पाहिजे लहान मुलांचे. परत त्याला कुठे रॅश आहे का वेगळे डेंग्यू रॅश लेप्टो रॅश ते तुम्ही बघितलं पाहिजे. आणि त्याला युरिन कंप्लेंट्स UTI इज ऑल्सो वन ऑफ द ऑकल्ट सिम्पटम विच वी शुड बी डिस्कवरिंग. बऱ्याच वेळा काय असं लहान मुलं जे असतात डायपरचं प्रमाण एवढं वाढल्यामुळे आम्ही फायमोसिसचं प्रमाण फार बघितलेलं आहे. आणि त्यामुळे काय असं त्यांनी लघवी जागा ते व्यवस्थित साफ करत नाही. लघवी चांगली पूर्ण मिळते आणि तिथे ते स्मेगमा साचून साचून त्यांना युरिन ट्रॅक इन्फेक्शन होतं. परत ज्या मुली असतात त्यांचं तुम्हाला माहिती आहे की फिमेलमध्ये UTI खूप कॉमन आहे कारण त्याची युरिथ्राची लेंथ असते ती फार छोटी असते आणि इट इज क्लोज कव्हर्ड विथ द पेरिएनल रिजन. आणि जर ते व्यवस्थित जर सॅनिटरी प्रॅक्टिस नसतील तर फेकल मॅटर त्याच्या बाजूला अक्युमुलेट होऊन ई कोलाई जो असतो इट कॅन कॉज इन्फेक्शन. सो ई कोलाई इज व्हेरी कॉमन ऍज अ UTI इन स्मॉल चिल्ड्रन. ते पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. नेक्स्ट बर्निंग मिक्सुरेशन आहे की नाही थोड्या मोठ्या मुलावर विचारलं पाहिजे किंवा सुसू करताना बाळ रडते की नाही. आणि जर असेल तर तुम्ही एक सिम्पल युरिन रुटीन मायक्रोस्कोपी मध्ये आरबीसीज आणि पल्सेस बघू शकता. हे ते प्रेझेंट असेल तर इट इज अ स्पॉट बॅक्टेरिया UTI आहे म्हणून. नेक्स्ट त्याचा एक मिनिट मागे मागे ओके त्याला काही स्किन डिझाईन आहे. कधी कधी काय होतं त्यांना बॉईल्स असतात त्याच्यामुळे फिवर येतं किंवा जॉईंट स्वेलिंग असेल ते तुम्ही चेक केलं पाहिजे. कधी कधी व्हॅस्क्युलायटिसचा पण सेल्युलायटिस असतो ते चेक केलं पाहिजे. सेप्टिक अटायटिस पण मी काय काय पेशंट मध्ये बघितलंय. ऑस्टोमॅटिक ऑल्सो आय सीन इन कपल ऑफ पेशंट्स. ते पण माइंड मध्ये ठेवलं पाहिजे की बाबा त्याचा पाय उचलताना त्रास होतो का किंवा जॉईंट मध्ये स्वेलिंग आहे का. फुल टोटल एक्झामिनेशन जेव्हा आपण करतो तेव्हा वी कॅन कम टू अ नॅरो डाऊन दिस लिस्ट किंवा हे ते सिस्टम अफेक्ट असू शकतात त्याप्रमाणे आपण त्याला तिथे इन्व्हेस्टिगेशन करतो. जॉईंट स्वेलिंग असेल तर आय कॅन डू अ USG कॅन पिक अप द फ्लुइड इन द दिस आणि जर फ्लुइड असेल तर त्याला ऍस्पिरेट करून ते तुम्ही कल्चर करून करू शकता. त्याच्यामध्ये काय आहे वेदर इट इज पल्स ऑर इट इज TB सो दॅट वी कॅन डायग्नोज. एखाद्या बच्चेला पोटात दुखत असेल व्हॉमिटिंग डायरिया होत असेल आणि डिस्ट्रेस असेल तर वेदर इट इज jaundice due to liver is affected or he has pancreatitis that म्हणजे ते आपण डायग्नोज करायला सोपं पडतं. एखाद्या बच्चेला फिवर अॅनिमिया प्रेझेंट होत असेल पिडलिडिमा असेल तो वेदर ही इज इन CCF कार्डियक फेल्युअर मध्ये असेल तर हे सगळं बरोबर बसतं. आता त्याला झिडोन चालू असेल तर तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळा झिडोन अॅनिमिया होतं बोनवर सप्रेशन होतं. सो ते तुम्ही डायग्नोज केलं पाहिजे. नेक्स्ट बच्चूचं सध्याचं CD4 काउंट ते मुलं 5 वर्ष वरती असतात आणि लेस दॅन 5 असतात तर CD4 पर्सेंटेज बघतो ते बघितलं पाहिजे वेदर इट इज सप्रेस ऑर नॉट. लेटेस्ट व्हायरल लोडची आता फॅसिलिटी सगळीकडे आहे तो तुम्ही चेक केला पाहिजे वेदर व्हायरल सप्रेस किंवा हाय व्हायरल लोड आहे. कुठले दवा तो घेतोय कोर्टामध्ये प्रोसेस चालू आहे की नाही चालू आहे ते चेक केलं पाहिजे. जर त्याला कोर्टामध्ये प्रोसेस चालू नसेल आणि तो लहान बच्चू असेल त्याला जर निमोनिया झाला असेल फास्ट ब्रिथिंग असेल तर डेफिनेटली इट कॅन बी वन ऑफ द डायग्नोज ऑफ PCP निमोनिया दॅट चाइल्ड. त्याचं अधेरन्स किती चांगलं ते बघितलं पाहिजे कारण जर अधेरन्स चांगलं नसेल त्या मुलांना TB CMV हे इन्फेक्शन लगेच कॅच करतात. नेक्स्ट आणि ज्या मुलांना प्रोलॉंग फिवर असतो more than 14 days and all that त्याच्यावर TB नंतर एंट्रिक फिवर ड्रग फिवर इज ऑल्सो वन ऑफ द देअर. पण ड्रग फिवर साठी तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी रूल आउट करायला लागतात तेव्हा तुम्ही ड्रग फिवर म्हणू शकता. कारण एखादे ड्रग्स प्रोलॉंग दिवस दिल्यानंतर पण त्यांना फिवर येतो तर तो ड्रग फिवर जेव्हा ते ड्रग स्टॉप होतो तेव्हा तो फिवर नाहीसा होतो. ड्रग फिवर इज ऑल्सो अनदर एंटिटी बट ते थ्रू करायला तुम्ही बाकीच्या OS रूल आउट करणं फार महत्वाचं असतं. कॉजेस जसं मॅग्नेन्सी असेल किंवा एव्हीएम कॉम्प्लेक्स एटीपी मायक्रोबॅक्टर असतात त्याच्यामध्ये आम्ही बघितलंय ते लगेच डायग्नोज होत नाही. सगळ्या गोष्टी रूल आउट केल्यानंतर आपल्याला विचार करायचा यार व्हायचा CD4 कमी आहे हा मॅक असू शकतो का मॅक निमोनिया असू शकतो का किंवा मॅक डायरिया असू शकतो का तर ते आपण त्याला डायग्नोज करू शकतो. नेक्स्ट जेव्हा बाळ आपल्याकडे येतं तेव्हा त्याचं पूर्ण एक्झामिनेशन टॉप टू बॉटम बघितलं पाहिजे. जे व्हायटल्स आपण चेक केले व्हायटल्स चेक करणं फार महत्वाचं आहे. हा एस्पेशली लहान मुलं असेल त्यांचा हार्ट रेट रेस्पिरेट मोठं मुलगा असेल तर BP आणि त्याचं फिवर चार्टिंग महत्वाचं आहे. त्याचा अँथ्रो इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर प्रत्येकाने अँथ्रो वरती फार महत्वाचं जोर द्यायचा आहे की तो मानलक्ष असेल तर त्याने जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण हे मानलक्ष बच्चू असं ते
लवकर या संधीचं आजार बरं होत नाही, त्याच्यात मॉर्टॅलिटी हाय असते, त्याचं रेस्पिरेट किती आहे, त्याचे कट ऑफ आपण नंतर डिस्कस करूया. केस टू केस सर्क्युलेटरी फेलियर मध्ये आहे की नाही ते बघितलं पाहिजे. त्याची स्किन कशी आहे, त्याला व्हाईट स्पॉट आहे की नाही, एनी अदर व्हिटॅमिन डेफिशियन्सी ते बघितलं पाहिजे. सो रेस्पिरेटरी सिस्टीम, हायड्रोन सिस्टीम, कार्डिओव्हास्क्युलर, न्यूरोलॉजिक, मस्कुलर स्केलेटल, या सगळ्या सिस्टीम आपण बघून त्याप्रमाणे आपण रिमार्क्स दिले पाहिजे. नेक्स्ट, जर बच्चू जर सिक लुकिंग असेल आणि डेंजर साईन त्याला प्रेझेंट असेल तर ऍज आय सेड की तो अर्जंटली रिफर केला पाहिजे टर्शरी केअरला, जिथे पेडियाट्रिशियन किंवा बाकीचे स्पेशलिस्ट अवेलेबल असतील ते त्याच्यावरती उपचार करू शकतात. त्याच्यावर डेंजर साईन नाही आहेत आणि लोकल काही साईन असतील तर तो पेडियाट्रिशियन कडे रिफर करून त्याला पुढे ट्रीटमेंट दिली पाहिजे. लोकल साईन म्हणजे त्याला निमोनिया असेल, येस निमोनिया, कुठल्या प्रकारचा निमोनिया, त्या प्रकारे ते ड्रग्ज चालू करू शकतात. तर त्याला काही लोकल साईन नसतील, स्टेबल आहे, तर त्याचं वय बघायचं. 3 महिन्याच्या वरती असेल, फिवर लेस दॅन 100.5, त्याला अँटीबायोटिक ओरल फ्लुइड देऊन जनरल डेंजर साईन मदरला एक्सप्लेन केलं, फादरला एक्सप्लेन केलं पाहिजे. आणि त्याला मग तुम्ही ओपीडी 24 ते 48 तास बोलवलं पाहिजे की बाबा बाळाला आता व्यवस्थित आहे, तुम्ही हे औषधं द्या. पण जर बाळाला दम लागला, म्हणजे श्वास घेत नसेल बरोबर, किंवा तो काही पाणी पित नसेल, दूध पित नसेल, तुम्ही त्याला अर्जंटली आमच्याकडे घेऊन येऊ शकता. किंवा फिवर उतरत नसेल, जास्त फिवर असेल तरी पण तुम्ही घेऊन येऊ शकता. असं काउन्सिलिंग करणं फार इम्पॉर्टंट आहे. जर तो 3 महिन्या खाली असेल, तो फिवर हाय ग्रेड असेल तर अगेन यू हॅव टू रिफर टू पेडियाट्रिशियन. नेक्स्ट, सो मॅनेजमेंट तुम्ही काय करायचं, एम्पिरिकला एक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबॉडी जसं सेप्टॉझिन इझिली अवेलेबल तुम्ही देऊ शकता. आयव्ही सोय असेल तर आयव्ही टाकून त्याला देऊ शकता, किंवा ओरल तुम्हाला वाटलं बच्चू ओरली घेतो ओरल चालू शकता. नंतर त्याचे अँटीबॉडी डिपेंड ऑन द कल्चर रिपोर्ट अँड सेन्सिटिव्हिटी कॅन चेंज when the child is admitted. Next. Now coming to the pulmonary environment. Next. So जेव्हा तुमचे लंग्स इन्व्हॉल्व असतात तेव्हा काय होतं, दम लागतो मुलाला, फिवर त्याचा वाढत असतो. आणि जर तो ऍडव्हान्स स्टेज मध्ये असेल तर त्याचं ऑक्सिजन चांगलं न होता, ऑक्सिजन चांगलं होत नाही, त्यामुळे तो सायनोस पण होतो. तर सायनोस इज व्हेरी लास्ट स्टेप ऑफ द रेस्पिरेटरी डिस्ट्रेस. तर ते तो पण तुम्ही तो गेला नाही पाहिजे. त्यावेळेला तुम्ही पल्स ऑक्स घेणं फार महत्वाचं आहे. आजकाल सगळीकडे पल्स ऑक्स इझिली अवेलेबल. पल्स ऑक्स तुम्हाला त्याची ऑक्सिजन मात्रा कळतात. कोविड नंतर सगळ्यांना माहिती आहे की पल्स ऑक्स किती इम्पॉर्टंट आहे, व्हेरी लाईफ सेव्हिंग. तुम्हाला कळलं की हा लेस दॅन 90% आहे, लगेच त्याला इनिशिएटिव्ह ऑक्सिजन त्याला लावलं, ऑक्सिजन इम्प्रूव्ह करणं, त्याचा ओवाय आहे की नाही डायग्नोज करणं फार इम्पॉर्टंट आहे. तर आता इथे तुम्हाला हे कट ऑफ तुम्ही लक्षात ठेवायचे. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, तरी परत मी तुम्हाला हे कट ऑफ तुमच्याकडून रिवाइज करून घेतो की जो कोणी बच्चू 2 महिन्याच्या खाली असेल आणि त्याचं रेस्पिरेटरी रेट पर मिनिट 60च्या वरती असेल, इट इज अ फास्ट ब्रीदिंग. ओके. एखादा बच्चू 2 ते 12 वर्ष म्हणजे 1 वर्ष 2 महिने ते 1 वर्षापर्यंत असेल, त्याचा रेस्पिरेटरी मोर दॅन 50 असेल, देन इट इज अगेन अ फास्ट ब्रीदिंग. ओके. अँड आणि एखादा बच्चू जर 1 ते 5 वर्षाचा असेल आणि त्याचं जर रेस्पिरेटरी रेट मोर दॅन 40 असेल, देन इट इज फास्ट ब्रीदिंग. तर हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. कुठल्या बच्चूचं एज आणि त्याचा कट ऑफ जर बघितलं तर फास्ट ब्रीदिंग असेल, definitely this child requires urgent referral and further treatment and management to prevent further complications. Next. आता यांच्यामध्ये काय कॉमन आहे, बॅक्टेरियल pneumonia is very common. As I said, less than 2 years old, yes, specific pneumonia is also very common. TB is also one of the common organs we see. TB pneumonia, biliary TB, हे पण त्याच्यामध्ये होऊ शकतात. अदर व्हायरल बघितलं सीएमव्ही व्हायरस पण त्याच्यामध्ये निमोनिया कॉज करू शकतो. अदर चाइल्डहुड व्हायरसेस विच वी कॅन सी. पण हे कॉमन ऑर्गॅनिझम विच वी सी इन्फेक्शन कॉझिंग निमोनिया. जर इन्फिल्ट्रेटिव्ह लिजन असेल ऑल ओव्हर एक्सेस पर्यंत, LIP लिम्फॉइड इंटरस्टिशियल निमोनिया, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लबिंग भेटतं मुलांमध्ये, हायपोक्सिया भेटतं. सो दिस इज ऑल देअर. त्याचं सिक्वेली काय होतं, ह्या मुलामध्ये नंतर ब्रॉन्कायटिस, काही बच्चूमध्ये पल्मोनरी हायपरटेन्शन येतं. त्याच्यामुळे आपण 2D जर केलं त्याचं पल्मोनरी प्रेशर बघायचं की 50च्या वरती आहे की नाही. सो देअर यू कॅन डायग्नोज पल्मोनरी हायपरटेन्शन. आमच्या काही मुलं अगोदरचे होते त्यांना हे पल्मोनरी हायपरटेन्शन खूप कॉमन होतं. बिफोर द ART घेतल्यानंतर एवढं हायपरटेन्शन नाही, आम्ही एक थिसिस पण केलं होतं. सो रुटीन 2D इज नॉट रिक्वायर्ड. पण जे मुलं सायलेंट टक्केपणी आहे तर त्याच्यामध्ये एक रुटीन 2D करून तुम्हाला डायग्नोज करणं फार महत्वाचं आहे. कारण सिल्डेनेफिल नावाचं एक औषध आहे, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे ऍक्ट करतं, व्यवस्थित तुम्ही दिलं तर अंडर क्लोज मॉनिटरिंग. रेअरली वी कॅन सी फंगल नॉन स्पेसिफिक इंटेस्टाइनल निमोनिया. कापूस सारखोमा आम्ही आतापर्यंत बघितलेला, पण इट इज दिलेले, पण यू शुड थिंक ऑफ कापूस सारखोमा.
इन ओल्डर चिल्ड्रन. नेक्स्ट. जेव्हा तुम्ही पडवळ चेंडू बघता त्याचा बाळाचं वय काय आहे ते बघितलं पाहिजे. लहान असेल तर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वया गटाप्रमाणे त्याचे ऑर्गॅनिझम बदलतात. त्याचं ऑनसेट कसं आहे, ऍक्युट आहे, सब ऍक्युट आहे, रिकरंट आहे, त्याप्रमाणे आपल्याला तो वयाचं पॅटर्न कळतो. त्याला असो सिम्पटम्स काय आहे, फिवर आहे, क्लबिंग आहे, सायनोसिस आहे, त्याचं न्यूट्रिशन स्टेटस, इम्युनिटी स्टेटस कसं आहे, आणि अदर ओवायस त्याला काय आहे का त्याच्यामध्ये. जसं मी मगाशी एक बच्चू सांगितला, त्याला 9 महिन्याचा असताना त्याला शेम होतं, त्याला डिसेबेट कॉक्स होतं, त्याला बीसीजीएस होतं, इथे चांगलं मस्त लिम्फोड होतं, सर्वायकल लिम्फोड होतं, त्याला हेपेटस वेगळी. He had a disseminated cause along with same hepatitis, and we treated him both, and this child is fine. Now he is 19 years old. Next. Okay. केस सिनेरिओ. एक वर्षाचं बाळ आहे आणि त्याला फिवर कफ आहे, इज HIV पॉझिटिव्ह डेफिनेटली, आणि त्याला घेऊन आला इमर्जन्सी मध्ये, आणि तो फीड पण बरोबर घेत नाहीये, म्हणजे तो ओव्हर फिडिंग आहे त्याला. जेव्हा एक्झामिन केलं तेव्हा तो लिथार्जिक होता, आणि त्याचं वेट पण 6.5 kg, डेफिनेटली इज मालनरिश. लेंथ इज ऑल्सो 68 cm, जनरलाइज लिम्फोडेनोपॅथी, ओरल कॅन्डिडायसिस, हेपेटोस्प्लेनोमेगाली. तर डेफिनेटली रेस्पिरेटेड 66 per minute. जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, 2 ते 12 महिन्यामध्ये जर तो 50च्या वरती असेल कुठं टॅकेमिया, याच्यामध्ये 66 आहे. सो डेफिनेटली हेज टॅकेमिया. चेस्ट इंड्रॉइंग पण त्याला आहे, तो त्याला रेस्पिरेटरी डिस्ट्रेस डेफिनेटली आहे, त्याला एअर एंट्री इक्वल आहे, नो अल्टरनेटिव्ह साऊंड्स आर हर्ड. सॅच्युरेशन त्याचं जे आहे हे 82 आहे. सो मग सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही काय सस्पेक्ट कराल, डेफिनेटली पीसीपी निमोनिया तुम्ही जास्तीत जास्त सस्पेक्ट कराल, कारण याच्यामध्ये रिपिटेशन जेवढे नाहीये, कारण रिपिटेशन असेल इज मोर ऑफ बॅक्टेरियल निमोनिया, याच्यात रिपिटेशन तेवढे नाहीये, आणि जर सॅच्युरेशन फार कमी आहे रूम एअर मध्ये, अँड डेफिनेटली इट इज पीसीपी निमोनिया वाटतंय. नेक्स्ट. याला काय करणार आता, याच्या आयएमसीच्या गाईडलाईन प्रमाणे काय, बच्चू लिथार्जिक आहे, अनकॉन्शियस आहे, सो general danger signs present. So this is if you are at a primary center, refer this child to a tertiary care with an ambulance, with an oxygen, with 1 dose of antibiotic. और जेव्हा तुम्हाला पीसीबी वाटतं तर तुम्ही पीसीबी साठी त्याला ट्रीटमेंट चालू करू शकता. नेक्स्ट. जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याला कधीपासून हा त्रास आहे, त्याला कफ असेल, डिफिकल्ट ब्रिथिंग असेल, त्याचे ब्रेथ काउंट मी काउंट करायचे, त्याला चेस्ट इंड्रॉइंग आहे की नाही बघायचं, आणि त्यावेळेला बऱ्याच मुलं जे असतात ते रडतात, त्यामुळे शक्यतो शांत बाळ तुम्हाला भेटणं फार मुश्किल आहे. पण इन दॅट यू टू मॅनेज टू सी व्हॉट इज चेस्ट इंड्रॉइंग, द रेस्पिरेटेड. दिस इज अ स्किल. When you become a doctor, you have to achieve certain skills. So as a pediatrician, we have achieved that skill. As a general practitioner, you should also achieve a skill, because तुमच्याकडे पण थोडे असे बाळ येत असतील तर तुम्ही पण त्या बाळाला बघू शकता. तर त्याचं व्हिजिंग कसं आहे, तर त्याला रॅपिड ऍक्टिंग इनहेल ब्रॉन्कोडाईल घ्यायची गरज आहे की नाही ते बघितलं पाहिजे. असेल तर त्याला ते ब्रॉन्कोडाईल देऊन त्याला असेच केलं पाहिजे. आणि खाली तर तुम्ही कट ऑफ सांगितल्याप्रमाणे हा 66 याचा ब्रेथ काउंट, डेफिनेटली इज अ फास्ट ब्रीथिंग ह्या मुलामध्ये. नेक्स्ट. तो जनरल डेंजर सायन्स आहे प्रेझेंट, चेस्ट इंड्रॉइंग प्रेझेंट आहे, म्हणजे हा पिन कॅटेगरी, म्हणजे इज अ अर्जंट रिफरल त्याला करणं फार गरजेचं आहे. सो इज अ सिव्हिअर निमोनिया और व्हेरी सिव्हिअर डिसीज म्हणून त्याला आपण कॅटेगराईज केला. कारण जर फक्त फास्ट ब्रीथिंग असतं तर त्याला निमोनिया कॅटेगरी दिलं असतं, मग त्याला मी ओरल अँटीबायोटिक 3 दिवसासाठी त्याला असंच केलं असतं, आणि त्याला काहीच साईन सिम्पटम नाही निमोनियाचे, फक्त कफ कोल्ड आहे, फास्ट ब्रीथिंग काही नाही, तर त्याला आपण कफ सिरप देऊन त्याला परत 5 दिवसांनी फॉलोअपला बोलवलं असतं. नेक्स्ट. पीसीपी निमोनिया. पीसीपी निमोनिया असेल तर त्याच्यामध्ये काय, ह्या मुलामध्ये पीसीबी निमोनिया, तर याच्यामध्ये मॉर्टॅलिटीचा रेट किती आहे, 35% आहे, आणि इन्सिडेंस व्हेरी हाय अप टू 1 year ऑफ लाईफ. युजली त्याचं पीक असतं 3 to 6 months ऑफ एज. आफ्टर 1 year एज त्याची ट्रीटमेंट थोडी कमी होते, पण 2 वर्षामध्ये आम्ही पीसीबी निमोनिया फार बघितलं अगोदर प्री ईआरटीच्या एरियामध्ये. आणि जर सिम्पटम्स कसे असतात, फिवर, फास्ट ब्रीथिंग, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस, कफ, सो टेट्राड ऑफ सिम्पटम्स आर देअर, and they also come with the mild hypoxia, maybe mild basal crepitation एवढे नसतात. ओके. थोडा बच्चू ओल्डर असेल तर त्याच्या इन्सिडेंट ऑनसेट ऑफ कफ डिस्निया कॅन बी सीन along with the clubbing. Next. So this is that this XHA is having a more of perihilar haziness, extending periphery, थोडा ग्राउंड ग्लास appearance पण आहे, मी जर याच्यात बघितलं तर, and rarely you can get lobar or cavity nodules or malign lesions. So this is typical of PCP pneumonia. Next. So treatment काय, त्याला इमिजिएटली ऑक्सिजन लावून कोड ट्रायमॉक्झॉल द्यायचं 20 mg per kg per day
6 hours, which is 4 divided to this for at least 3 weeks, and along with steroids when the saturation less than 70 mm of mercury. And coronary prophylaxis afterwards can be given to this child lifelong, and then you can monitor for 5 years. CD4 count चांगला असेल, then you can discontinue also. But till 5 years, त्याला CPT द्यायला पाहिजे. Next. So CPT is for all children, all HIV exposed infant children, starting from 6 years of age. जर तो EID negative असेल, then continue CPT till HIV infection is ruled out by all the negative tests at 18 months. If it is EID positive, I will continue the CPT till 5 years of age, regardless of W staging, CD4 count or percentage. After 5 years, I will discontinue the CPT. But if the child has CD4 count less than 350 or clinical stage 3-4, then again I will continue the CPT prophylaxis. जो कुठला बच्चू 5 वर्षांचा असेल त्याला असेच करायचं, तर तो स्टेबल असेल तर सीपीटी द्यायची गरज नाही 5 वर्षांनंतर. पण तो जर स्टेज 3-4 असेल क्लिनिकल CD4 काउंट कमी असेल मग त्याला सीपीटी परत चालू करायची गरज आहे. नेक्स्ट सेकंड केस स्टडी. हा 8 वर्षाचा बच्चू आहे, त्याला हाय ग्रेड फिवर, कफ, वॉमिटिंग, चेस्ट पेन, पोर ॲपेटाइट आहे 4 दिवसापासून, आणि 5 मेडिकल हिस्ट्री काही नाही. फॅमिली हिस्ट्री, बोथ पॅरेंट्स आर लिव्हिंग, दे आर वेल बट दे आर पॉझिटिव्ह. Birth development normal, immunization up to date. Next, he is febrile, but त्याला हायड्रेशन चांगलं आहे, रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये त्याला एक्सटेन्शन क्रेपिटेशन्स आहे, आणि सुप्रास्कॅप्युलर ऍक्सिल एरियाज आणि चेस्ट एक्सरे मध्ये तुम्ही बघाल त्याला काय राईट अपोजन मध्ये थोडंसं हेझीनेस वाटतंय तुम्हाला. ओके, असं निमोनिया वाटतंय. सो इट इज समोर अप्पर निमोनिया त्याला वाटतंय. तर बच्चूचं वय आहे 8 वर्ष. नेक्स्ट, तो एक्सेपायटिंग काय तुम्हाला निमोनिया वाटतंय. नेक्स्ट, सो वेल सर्कमस्क्राइब्ड होमोजेनियस ओपेसिटी राइट अपेक्स. नेक्स्ट, सो निमोनिया आहे राइट अपर ग्रुपचा. नेक्स्ट, सो ऑर्गॅनिझम काय आहे, पीसीपी, टीबी, पण याच्यामध्ये मी बॅक्टेरियल जास्त विचार करणार बच्चूच्या एज प्रमाणे, टीबी नंतर विचार करणार, पीसीपी विल बी लेटर ऑन. ओके. नेक्स्ट, केस नंबर 3. राजा 2 वर्षाचा आहे, 9 महिन्याचा, 2 वर्ष 9 महिन्याचा बच्चू, पॉझिटिव्ह. इनिशियली सिम्प्टोमॅटिक आहे, फादर इज स्पुटम पॉझिटिव्ह फॉर 4 मंथ्स आणि इज ऑन ट्रीटमेंट. आणि या बच्चूला काय झालं, कफ आणि लो ग्रेड फिवर झाला 3 आठवड्यापासून. त्याचा वेट आहे 9 kg. 2 वर्षाच्या बच्चूला मी 12 kg पर्यंत एक्सपेक्ट करणार. हा 3-4 किलोनी कमी आहे. 9 kgचा बच्चू थोडा मालदर्जा आहे, म्हणजे मॅम असू शकतो. CD4 काउंट त्याचं जर बघितलं, पर्सेंटेज बघितलं लहान मुलांमध्ये 14%, व्हेरी लो. पण त्याचं एचबी पण कमी आहे. सीपी नेट त्याचं केलं तर इज एमटीबी पॉझिटिव्ह फॉर रिफा सेन्सिटिव्ह आहे, इज नॉट ड्रग रेसिस्टंट टीबी. हाऊ विल मॅनेज? सो इट इज अ टीबी. नेक्स्ट, what is the ART you can give? So anti-TB treatment I will start 2 HRZD for 2 months followed by 4 HRE. Okay, 6 months आपण त्याला ट्रीटमेंट प्लॅन करणार. ART त्याला देणार, कारण तो 3 वर्ष खाली पण त्याचा एचबी कमी आहे, मग त्याला झिडून देणार नाही. आता ALD इज इझिली अवेलेबल आणि वी स्टार्ट ऑल चिल्ड्रन ऑन ALDs. So ALD त्याला देणार. पण हा जर बच्चू रिफाम्पिसिन बेस्ड रेजिमेन असेल तर त्याला डीडीचा डबल डोस देणे महत्वाचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा तो टीबी ट्रीटमेंट संपते त्याची, तर 15 दिवसापर्यंत त्याला हा डबल डोस देणं फार गरजेचं आहे. हे तुम्ही डॉक्टरांनी आणि जोपर्यंत फार्मसीने फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. कारण एखाद्या वेळी चूक झाली तर दुसऱ्याने त्याला सांगितलं की बाबा याला असं तर डबल डोस दिला पाहिजे म्हणून. सो ऍज पर द वेट बँड वी कॅन स्टार्ट अ ट्रीटमेंट फॉर दिस काइंड. प्लस सीपीटी कोडन प्रोग्रेस कॅन बी गिवन ऍज पर द वेट बँड. नेक्स्ट, सो दिस इज द पीरियडिक अँटी-टीबी ड्रग्स रेजिमेन ऍज पर द वेट बँड. कारण स्मॉल बच्चू जे असतात ते ट्रीटमेंट चालू केलं, जेवण जर सुधारलं तर लगेच 1-2 किलो गेन करतात आणि त्याचं वेट बँड बदलतात. त्यामुळे जे बच्चू टीबी ट्रीटमेंट आहेत आणि एआरटी घेतात अशा बच्चू मध्ये प्रत्येक वेळेला फॉलोअपला त्यांचं वेट घेणं फार महत्वाचं आहे आणि प्रत्येक वेळेला वेट बँड चेक करणे. आता मागच्या वेळेस तो बच्चू तो 9 kgचा आहे, त्यांनी मस्त एआरटी खाली, एका महिन्यात त्याचं वजन जर 12 झालं तर तो 8 to 11 ह्या वेट बँड तो 12 ते 15च्या वेट बँड मध्ये आला, म्हणजे त्याचे टॅबलेट झालं 3 अशा तो घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर त्याच 2 टॅबलेट चालू ठेवा, ही इज टेकिंग सब अपफ्रंट डोस, सो इज एआरटी नॉट ऍक्टिंग, मग त्याचा टीबी मध्ये लगेच प्युअर होणार नाही. नेक्स्ट,
So pediatric TB is very very important and it is a direct consequence of adult TB कारण त्याच्या घरामध्ये एक adult होता जो खोकत होता त्याच्या खोकल्यामध्ये जंतू असतील त्याच्यामुळे त्या जंतूच्या प्रमाणामुळे हा बच्चू इन्फेक्ट झाला त्याची इम्युनिटी कमी होती ऑलरेडी CD4 पर्सेंटेज व्हेरी लो त्याच्यामुळे हा लगेच त्याला ऍक्वायर केला म्हणून लहान मुलं टीबी होण्याचं प्रमाण फार जास्त असतं कारण ते त्याची माल असेल त्याची इम्युनिटी कमी असेल ते लगेच कॅच करतात इन्फेक्शन. So infection with HIV is a strong risk factor for the progression from latent to the active tuberculosis. So childhood TB with malnutrition you have to treat very aggressively. The nutrition studies मध्ये त्याला बघितलं पाहिजे. HIV TB complications is common up to 50% in all the children with HIV disease. Next. So extrapulmonary and miliary TB is also common in younger children. We have also seen various cases of extrapulmonary tuberculosis. So pulmonary TB मध्ये काय होणार fever, cough, failure to try, weight loss, poor weight असेल पण extrapulmonary TB असेल तेव्हा त्याला lymph node येणार, CNS involved असेल तर CNS TB झालं तर त्याला convulsion form मी बघितलेलं आहे. Bone TB is not so common but it can be seen त्याला joint मध्ये effusion असतात किंवा त्याचा kyphosis polycyst असेल तिथे त्याला psoas abscess form बघितलेले आहे. Disseminate TB is also very common in advanced diseases. Next. So इंटेन्सिव्ह केस फायटिंग काय करतो आपण सध्या टीबी साठी सगळ्यांना माहिती आहे की जो बच्चू 12 महिन्यांचा म्हणजे 1 वर्षावरती आहे त्याला आपण 4S बघतो काय करंट कप आहे का फिवर आहे का पुअर वेडिंग आहे का कॉन्ट्रॅक्ट विथ हिस्ट्री आहे का तर टप्पा मारतो काय असेल तर त्याप्रमाणे आपल्याला इन्व्हेस्टिगेट करतो कुठला पण एक पॉझिटिव्ह असेल तर टीबी साठी इन्व्हेस्टिगेट करतात जर टीबी असेल तर ट्रीट द टीबी नो टीबी देन फॉलो द चाइल्ड आणि त्याला आयपीडी देतो आपण आयएनएस प्रोटेक्शन देतो 6 months साठी and a dose of 10 mg per kg per day for 6 months. ठीक आहे तर त्याला काहीच नाहीये देन आणि त्या बच्चूला जर आयपीडीचं काही कॉन्टेंट असेल तर चेक करायचं काही नसेल कॉन्टेंट इन्फेक्शन तर आयपीडी तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट सीबीनॅट आपण जे सीबीनॅट वाटतो कारण लहान मुलांमध्ये स्पुटम काढणं फार जिक्रीच असतं तर आम्ही काय करतो अप टू 6-7 years पर्यंत ते थुकी काढू शकत नाही अशा मुलांमध्ये आम्ही त्यांना 6 to 7 hours फास्टिंग त्यांना वॉर्ड मध्ये बोलवतो आणि त्यांना पाणी पण नाही तर काहीच नाही फास्टिंग म्हणजे फास्टिंग आणि ह्या बच्चू मध्ये एक राईस ट्यूब टाकतो आणि त्याच्या स्टमक मध्ये जे काही लहान मुलगा असतात थुकी गिळतात सगळं त्याला इरिटेशन होतंय तर तो काय करणार कफ करायचा प्रयत्न करणार तो कफ करणार आणि तो गिळून घेणार तर त्याच्या जर थुकीमध्ये जर जंतू असेल तर ते कुठे जाणार स्टमक मध्ये जाणार मग ह्या स्टमक मध्ये वेगळी राईस ट्यूब टाकून ते ऍस्पिरेट करणार 3 to 4 ml ऑफ जे फ्लुइड येईल ते 2 बॉटलमध्ये पाठवणार मी आणि जर फ्लुइड येत असेल तर काय करणार 1 to 2 ml ऑफ नॉर्मल सलाईन घेऊन त्याला त्याच्यात ढकलायचं आणि थोडं 1-2 मिनिटांनी परत ते काढून घ्यायचं जर जंतू काय असतील तर त्याच्यात ऍस्पिरेट होतील ते आणि ते स्पुटम आपण चेक करायला पाठवतो सीबीनॅट सो सीबीनॅट इज कार्ट्रिज बेस्ड न्यूक्लिक ऍसिड ऍम्प्लिफिकेशन टेस्ट दिस इज व्हॉट सीबीनॅट विच इज रॅपिडली अवेलेबल and we can get a result as early as 4 to 6 hours from the lab. So it is highly sensitive, more than 95% sensitivity and specificity is there. And with that we can conclude that त्याच्यामध्ये MTB detected आहे की नाहीये. जर MTB not detected असेल then look for other differential diagnosis त्या बच्चू मध्ये. जर MTB detected आहे आणि it is RIFA sensitive, then it is a new patient असेल, no history of previous treatment or this thing, then you initiate the anti-tubercular treatment. And the previously treated patient असेल the patient is started on the first line then send you have to send the first line probe assay and then you have to initiate ATT anti-tubercular therapy in that child कारण त्याला पुढे इन्व्हेस्टिगेट करणं गरजेचं आहे कारण तो एमडीआर पण असतो कारण त्याला मागच्या वेळेला पण टीबी झाली होती त्यामुळे आपण एक एलपीआय लाईन प्रोब असे टेस्टिंग त्याला करून घ्यायची एफटीबी डिटेक्ट आणि रिफॉर्मेशन रजिस्टर असेल आणि हा जर नवीन पेशंट असेल then he will refer to a drug resistant TB center. आमच्या सध्या जे आहे आम्ही जेजेला असे पेशंट पाठवतो. Previously treated patient असेल आणि it is confirmatory with repeat सीबीनॅट then see for RIFA resistance. RIFA resistance असेल तर DRTB आहे. RIFA sensitive असेल then no problem you can start ATT and if it is RIFA resistant then again you can send the LP or liquid cultures and treat as per the drug sensitivity TB. Next. तो आता LIP म्हणजे लिम्फॉइड इंटरस्टिशियल निमोनिया आणि मिलियरी टीबी आणि निमोसिस्टिस झिरोवेकी निमोनियावर पीसीपी निमोमध्ये कसं डिफरन्स करणार तो खूप सोपा आहे. पीसीपी आहे मी अगोदर बोलल्याप्रमाणे हा एंकर बच्चू मध्ये होतो आणि तो खूप सिव्हिअर फॉर्म मध्ये असतो 1 ते 2 वर्षापर्यंत हा टार्गेट होतात बऱ्याच वेळा
ओल्डर पेशंटमध्ये हा जास्त करून दिसून येत नाही. त्याच्यामध्ये ऍक्युट कफ असतात, टॅकेपनिया असतात, पेरियाला डिफ्यूज इन्फिल्ट्रेट असतात आणि दे ब्युटिफुली रिस्पॉन्ड टू द कोट्रामाझोल विदिन 1 or 2 days. You will see the टॅकेपनिया less and you also give steroids. स्टेरॉइड दिल्यामुळे त्याचा हायपोथम कमी होतं. मिलियरी टीबी जो असतो हा मिलियरी टीबी म्हणजे पूर्ण त्याच्या फुफ्सामध्ये टीबी पसरलेला आहे आणि हा कुठल्या पण एज मध्ये होऊ शकतो. माइल्ड टू सिव्हिअर असं इम्युन सप्रेशन इंडेक्स आणि क्लिनिकल काय असतं फीवर कफ आणि वेट लॉस असतो आणि मिलियरी मॉडेलिंग क्लासिकली यू कॅन सी ऑन द एक्सरे. ओके अँड दे कॅन रिस्पॉन्ड टू द एटीटी व्हेरी वेल. एलआयपी जो असतो तो मोठ्या बच्चूमध्ये होता त्याच्यामध्ये इम्युन सप्रेशन जो असतो माइल्ड टू ऍडव्हान्स डिसीज मध्ये होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये क्रोनिक कफ असतो पण फिवर अजिबात नसतो. दिस इज वॉट अल्फा एलआयपी विथ अदर्स. तर आणि याच्यामध्ये क्लबिंग तुम्ही बघू शकता आणि त्यांना काय करायचं असतं अगेन अँटीबॉडी देऊन त्याला त्याचं वॅक्सिनेशन पण तुम्ही बघू शकता. त्याला फ्लूचे वॅक्सिन पण तुम्ही त्याचं बाकी देऊ शकता आणि ओव्हरऑल त्याचं जर न्यूट्रिशन ठेवलं तर दे कॅन ऑल्सो रिस्पॉन्ड टू द ट्रीटमेंट व्हेरी वेल. नेक्स्ट bronchiectasis. Post COX, post TB, we have seen lots of cases of bronchiectasis. जर का रिकरंट और इन्फिल्ट्रेटेड बॅक्टेरियल निमोनिया मध्ये पण होऊ शकतो पण टीबी मध्ये आपण खूप बघितलेलं आहे अँड दे कॅन ऑल्सो प्रेझेंट इन एलआयपी मध्ये पण बिकॉज ऑफ दिस व्हायरस कॉजिंग इन्फिल्ट्रेट्स इन द लंग सिस्टम दे कॅन कॉज एलआयपी अँड HIV also sometimes has an aggressive disease which can present a bronchitis. Very less cases we have seen in children, but more of cases of TB, bronchitis I have seen in my clinical practice. So they present with chronic cough, productive copious purulent sputum जे टिपिकल पिक्चर असतात ते मॉर्निंगला ते बऱ्याच वेळा उठतात आणि सगळं ते साचलेलं कफ असतं ते काढायचा प्रयत्न करतात अर्ली मॉर्निंग. सो अशा गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही सिटी स्कॅन करता तेव्हा तुम्हाला ते डायग्नोज करू शकता. हनीकोम सारखा थोडा ऍपरन्स बघा तुम्ही बघू शकता in the CT scan you can see. Next. So whenever child comes with a chronic cough, बऱ्याच दिवसाचा cough आहे more than 2-3 weeks, तर त्याच्यामध्ये बघा तो रिकरंट कफ असेल का, तर रिकरंट कफ असेल तो वेदर इज अस्थमा असेल तर तो ब्रोंकोडायलेटर रिस्पॉन्ड करतो आणि जर तो नसेल तर इट इज रिकरंट निमोनिया, एलआयव्ही काही फॉरेन बॉडीज फसलेले की नाही बघायला पाहिजे. ऍस्पिन निमोनिया आम्ही एक बच्चू बघितला तो सारखा 2 ते 3 महिने आमच्याकडे ऍडमिट व्हायचा आणि नंतर मग आम्ही बघितलं की याला काहीतरी थोडंसं कोलॅप्स आहे तिथे. तर आम्ही जेव्हा सिटी स्कॅन केलं तेव्हा आम्हाला थोडंसं व्हर्च्युअल ब्रोंकोस्कोपी केली सिटी स्कॅनची तर त्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला हे भेटलं की फॉरेन बॉडी सारखं भेटलं. ऑल बेटा तो आणि मग त्याला नंतर आम्ही ब्रोंकोस्कोपी करून बघितलं तर त्याच्यामध्ये पीनट्सचे तुकडे होते. त्या 2 ते 3 वर्षाच्या बच्चूने ते खाता म्हणजे खाता खाता ते ऍस्पिरेट केले होते आणि ते त्याच्यामुळे त्याला तो 2दा तिथे ऍड्रेस निमोनिया म्हणून हे सगळं आपण बघितलं पाहिजे. जर पर्सिस्टंट कफ असेल तर स्पुटम पाठवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण टीबी आहे की नॉन टीबी ते डायग्नोज केलं पाहिजे. नेक्स्ट. नाव कमिंग टू द सिंड्रोम्स. नेक्स्ट. तो याच्यामध्ये काय होतं दिस ऑक्युलर इन्फेक्शन अफेक्ट द ब्रेन. त्याच्यामुळे काय होतं द चाइल्ड कॅन प्रेझेंट ऍक्टिव्ह बॅक्टेरियल मेनिंजायटिस, समटाइम्स ट्युबरक्युलर मेनिंजायटिस, क्रिप्टोकल मेनिंजायटिस. आय हॅव सीन 4-5 पेशंट्स that is a pre-ART era with a good ART adherence and with good virus appearance. Cryptocurrency measures also I have seen very less. CNN tolerance also I have seen pre-ART era. CM retinitis as I said we had seen again in pre-ART era because तो बच्चा आता 19 वर्षाचा आहे. आता मध्ये पण आम्ही 2-3 वर्षापूर्वी काही CNE retinitis बघितले पण ते न्यू केसेस होते पण दोज वर हॅव्हिंग गुड अदरन्स त्याच्यामध्ये प्रमाण फार कमी आहे. आणि समटाइम कॅन सी ए PML प्रोग्रेसिव्ह मल्टीफोकल ल्युकोएन्सेफेलायटिस अगेन इट इज व्हेरी रेअर वी हॅव सीन. नेक्स्ट. सो क्रिप्टोकॉलची मेनिंजायटिस आहे इट इज एज ग्रुप इज 6 to 12 years and occurrence always in more in adults than compared to children and incidence has reduced because of the scale of the ART program and they present as acute subacute meningitis, encephalitis, throbbing headache असतो त्यांना आणि मलेरिया असतो, नेक स्टिफनेस असतो आणि when you do a lumbar puncture that time opening pressure खूप जास्त असतं आणि क्रिप्टोकॉल साठी तुम्ही इंडियाची प्रिपरेशन केलं so it can give diagnosis or cryptocurrency antigen तुम्ही CS मध्ये केलं so it will prove your diagnosis. Next. So CSF analysis मध्ये how you differentiate cryptocurrency हे व्यवस्थित त्याच्या चार्ट मध्ये दिलेलं आहे.
क्रिप्टोकॉल मध्ये लिम्फोसाइट्स असतात, बेबी नॉर्मल. टीबी मध्ये लिम्फोसाइट्सचा जास्त प्रमाण असतं. पायजेनिक न्यूट्रोफिलचं प्रमाण म्हणजे डब्ल्यूसीचं प्रमाण जास्त असतं. आणि तुम्ही जर बायोकेमिस्ट्री बघितलं तर प्रोटीन्स आर एलिव्हेटेड आणि लो शुगर असतात क्रिप्टोकॉल मध्ये, पण टीबी मध्ये प्रोटीन्स आर मच हायर आणि लो टू नॉर्मल शुगर असते. आणि पायजेनिक मध्ये काय असतं, proteins are very high sometimes and low sugar is the hallmark of pyogenic meningitis. But when you do a microbiology, as I said, Indian patient will give the diagnosis and also the antigens will prove that it is cryptococcal. But TB साठी काय असं empirical culture are CSM मध्ये oxygen positive, but the clinical picture is very very confirmatory. After a citizen also give some diagnosis. It is ventricular dilation with infarct with basal exudates. So it is TBM. The pyogenic मध्ये Gram will prove that it is pyogenic. Next. So cryptocurrency मध्ये काय करायचं? You have to give short course 1 week of induction regimen of amphotericin B and fluoxetine is a preferred regimen for this cryptocurrency. And alternative options are 2 weeks of fluconazole and 2 weeks of amphotericin B. Again, fluconazole can be given. So I'm not going into details. This you can always refer to the guidelines and start and considering phase असतं ते त्याच्यात fluconazole देऊ शकता तुम्ही. कारण हे जर तुम्हाला आता सगळं सांगत होतं तर तुम्हाला खूप डोक्यावरून जाणार आहे. जेव्हा तुम्हाला क्रिप्टोकॉल मेनिंजायटिस डायग्नोज व्हाल तेव्हा तुम्ही गाईडलाईन्स बघून शांतपणे त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करू शकता. नेक्स्ट. सो सिटी स्पॅनिंग काय काय असतं? HIV एन्सेफेलोपॅथी, त्याच्यामध्ये ब्रेन पूर्ण अफेक्ट झालेलं आहे. दिस कॅन बी सीन इन ऍडव्हान्स HIV डिसीज where the child is having a low CD4, high viral load, डायरेक्ट ब्रेन अफेक्ट झालं. त्याच्यामध्ये काय होतं, कॉर्टिकल ॲट्रोफी, सल्सा गायऱ्या एकदम प्रॉमिनंट दिसतात आणि यू कॅन गेट श्रिंकेज ऑफ द ब्रेन and bilateral basing and calcium is very very hallmark in HIV encephalopathy. Versus CNS toxoplasma असेल त्याच्यात सिंगल किंवा मल्टिपल लिजन भेटतात, मास इफेक्ट भेटतो because of the lesion and this you can diagnose. Tubular brain again it is single ligament lesion with or without hydrochloric with basal meningitis you can see. Progressive multiple leukoencephalopathy PML again it is seen in very rarely single or multiple hypotenuse lesions in the cortical white matter without contrast enhancement or mass effect in T2 weighted in MRI, especially in 3 Tesla. Next, coming to GI syndrome, last system. So last case today, I think 2 years old, having diarrhea, past 2 months, failure to thrive 2 months, and loss of acquired milestones in 2 months. The loss of acquired milestone 2 महिन्याचा असेल, तो चालत बोलत कशामुळे नाही, कारण न्यूट्रिशन नाही, तो कसं काय देखत राहतो, दॅट कॅन बी ॲट्रिब्युटेड ऑन हिस्ट्री. तेव्हा त्या एक्झाम केलं तर 2 इयर्सचा तो 6 kg म्हणजे सॅम आहे, सिव्हिअर ॲक्यूट मालन्यूट्रिशन आहे, नॉट एबल टू स्टार्ट विथ सपोर्ट, ओरल फ्लस आहे, सम डिहायड्रेशन, sunken eyes, जनरल लिमिटमध्ये इज देअर, hepatitis is also there on examination. Next, again come to the MLCI, ask, look and feel and then assess. आता हा डायरियामुळे आलेला आहे तर त्याला कधीपासून डायरिया आहे आणि त्याच्यात डायरियामध्ये ब्लड आहे की नाही ते बघायचं आहे. जर ब्लड असेल तर इट इज डिसेंट्री. ओके, सो चाइल्ड लिथार्जिक और अनकॉन्शियस, त्याला डिहायड्रेशन किती ते बघायला पाहिजे, तुला पाणी तर पाणी पितो की नाही पिते ते बघायला पाहिजे, स्किन पिंच करायची. जर व्हेरी स्लोली जात असेल लॉंगर दॅन 2 seconds then it is dehydration, slowly पण जाते तर it is dehydration, and then you will classify diarrhea. Next, so any 2 of the following is there, he is lethargic, unconscious, sunken eyes है, anterior frontal sunken है, not able to drink, drinking poorly, skin pinch goes very slowly, then this child is classified severe dehydration. So अशा गोष्टीला आपण लगेच पटापट त्याला प्लॅन सी दिलं पाहिजे आणि अर्जंटली रिफर केलं पाहिजे, त्याला IV बोलच दिलं पाहिजे. रिंगल लॅक्टेट 20 cc per kg पुश करून त्याला स्टेबिलाइज करून त्याला पुढे पाठवणं फार गरजेचं आणि ऑन द वे असं त्याला IV फ्लुइड ड्रिप चालू केली पाहिजे. जर बच्चूला 2 ऑफ द साइन्स आर प्रेझेंट, रेस्टलेस आहे, इरिटेबल आहे, सनकन आहे, ड्रिंक्स इगरली थर्स्टी आहे, स्किन पिच गोज बॅक स्लोली, then it is some dehydration. Then you give fluid along with zinc supplement. Zinc is very important. So child comes in plan B. So child also has a severe classification and refer urgently to the hospital and give frequent oral sips on the way. Next, if child has diarrhea more than 14 days of duration and dehydration is present, then it is severe persistent diarrhea and you have to treat the diarrhea and child has to refer urgently. जर त्याला dehydration नाही आहे,
then I can label this as persistent diarrhea, and child can be given treatment and follow. जर त्याच्या स्टूलमध्ये ब्लड आहे, it is dysentery, then I have to give antibiotics. So I can give cepigrip for 3 days and ask him to follow. Next. So chronic diarrhea, any diarrhea which is lasting for more than 14 days, it is commonly seen in children, those who are malnutrition, those who are in faulty feeding practices, those who are in bottle feeding. In those children, it is very, very common. So protozoa कुठले कुठले येतात? Cryptosporidium, Giardia, Microsporidium, Cyclospora, Isospora, E. stolidita. These are the commonest protozoa infection we can see. Bacterial E. coli, Salmonella. These are the another common we can see. Viruses, CMV, adeno, HIV, etc. can cause chronic diarrhea along with HSV rota. So this diagnosis of stool requires special staining, as I said earlier, especially that's protozoal staining. Next. So what is prenatal management? You have to hydrate a child, give zinc supplementation and proper nutrition management. And continue the ART protocol for 10 days. Nitazoxanide can be given 3 days. Sometimes albuterol can be added. Supported therapy of fluid introduction can be given to prevent the dyslipidemia in the child. Specific therapy is preferred, and you have to always evaluate child stage wise. How is progress from stage is plan C to plan B, plan B to plan A. Okay, safe water, safe meat, and safe food is the tagline for to prevent a diarrhea. Next. So this is what on modified Zille-Nelson saying you can see oocysts of Cryptosporidium, Cyclospora oocysts under high power microscopy. Next. So coming lastly for national immunity schedule. As per national immunity schedule, all the vaccines are now available. Right from birth, we are giving OPV, 0 BCG, hepatitis B. Rarely we have found child severe immunosuppression, severely sick असेल, NSW admit असेल, तर तो जेव्हा discharge होतो तेव्हा बघायचं, and then you can do BCG on all these vaccinations. OPV, IPV, 6 PCV is now available. Rotavirus is also available. So 6, 10, 14 weeks, all schedule you can follow. We have other vaccines which can be given on one-to-one distance. These are typhoid vaccines, hepatitis A vaccine, then meningococcal vaccines can be given. Then also the flu vaccines which are available can be given. They are a little bit costly, but on one-to-one discussion, if they are affording, because here we give all the vaccines because we have good MSW support. So their patient has to pay only 40% or 30% of the amount, and the rest vaccine money is paid by the donor through the MSW department. So we try to give all the vaccinations, special vaccines also apart from the routine vaccination. So routine vaccination you have to standard which are available in the government. When your child come follow, please ask the vaccination schedule. The बच्चू 5 वर्षाचा आहे, त्याला 5 वर्षाचं वॅक्सिन भेटले की नाही विचारा. 1.5 वर्षाला फॉलो केला तर 1.5 वर्षाचं त्याला वॅक्सिनचं शेड्यूल त्याला विचारा. त्याला वॅक्सिन कार्ड प्रत्येक वेळेला कॅरी करायला सांगा, म्हणजे तुम्ही गेट एन आयडिया. नेक्स्ट. So at the end, the age of the child and त्याला काय एड झालंय हे मेन डिटर्मिनंट आहे तुमचं OIS प्रोफाइलचे. जर तो ART व्यवस्थित घेत नाही तर डेफिनेटली ही इज बाउंड टू हॅव सिव्हिअर OIS in this category. TB is seen at any age, so that you have to suspect in all the children as one of the commonest who are. Diagnosis challenge is major hurdle if you are not having all this sophisticated gadget or instrument like CT, MRI, culture and all that. तुम्हाला तो major hurdle आहे. So we are there to help you out. कधी पण तुम्ही आम्हाला reach out करा, एक email टाका, urgent VC करा. I am always there in a medical college. My doctor is also trained. Unfortunately, we don't have a telephone consultant this post is vacant because of some logistic reason. But now I am training my medical officer also in that. Our dedicated team is there, so they can reach out to you. So you require clinical skill also, and you should require that confidence that yes, I can manage the child. And as a tertiary care, you can always refer the child after stabilization. Next. So various treatment guidelines are available on this app. You can have this Android phone. So this is all there on the NACO website, and download it, go through it. ART adherence calculator is also there, Serepedic calculator is there, and the Indian Institute links are also there. You can revise whatever topics you want, they are all available there.
I think thank you very much for giving me this opportunity. Thank you. थँक्यू सर. कुणाचे काही प्रश्न असतील तर प्लीज अनम्यूट करा. Thank you so much, sir, for facilitating this important session. कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आता अनम्यूट करू शकता. माईक एक्सेस सगळ्यांना देण्यात आलाय. So there are no questions in the chat box. Okay. But if you have any difficult काही पेशंट असतील तर प्लीज आम्हाला रेफर करा. वी आर देअर. बट फक्त तो पेशंट आमच्याकडे जर वाटलंच तर आमच्याकडे आला पाहिजे, रीच झाला पाहिजे आणि मग आम्ही त्याला डायग्नोज करू शकतो. जर तुमच्याकडे फॅसिलिटी असेल तर वी कॅन ऑलवेज गाईड यू. थँक्यू. Thank you so much, sir. Thank you to all the participants for patient listening. We'll conclude the session now. Thank you, sir. थँक्यू. धन्यवाद. Harshit, sir, thank you. मॅम फीडबॅक आहे. थँक्यू. Yeah, we can close the session. Thank you.